मुंबई पाठोपाठ नागपूरमधल्या उघड्या गटाराचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। शहरातील प्रमुख रस्ते त्याचबरोबर चौकांमधील गटारांवर झाकणं नाहीयेत। नागपूरमध्ये मुंबईप्रमाणेच दुर्घटना घडण्याची भीती आहे। संबंधित विभागाकडून वेळेत झाकणं बसवली गेली पाहिजेत आणि देखभाल घेतली गेली पाहिजे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केलेली आहे। आता महानगरपालिका किती तत्परतेने या सगळ्यात पाऊल उचलते, कारवाई करते याकडे नागपूरकरांचं लक्ष आहे। मुंबईतील मॅनहोल दुर्घटनेनंतर नागपुरातील मॅनहोलचा प्रश्न जे आहे ते ऐरणीवर आहे। शहरातील प्रमुख रस्त्यांवर जे आहे अशाच प्रकारचे मॅनहोल जे आहे ते उघड्यावर दिसत आहे। आपण बघू शकता की मी शहरातील रहाटे कॉलनी चौकात आहे, या ठिकाणी जर बघितलं असेल तर असेच उघड्यावर जे आहे ते मॅनहोल आहे। त्यामुळे कुठेतरी अपघाताला आमंत्रण जे आहे ते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। एकूणच जर बघितलं असेल तर पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यात जर बघितलं असेल तर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना जे आहे रात्रीच्या वेळी जे आहे ते मॅनहोल दिसत नाही, त्यामुळे त्याच्या पाय जे आहे ते या गड्ड्यामध्ये जाऊ शकतो आणि अपघात होऊ शकतो। मात्र याकडे महानगरपालिका एका अर्थाने दुर्लक्ष करत असतो आहे। आपण बघू शकता की अशाच प्रकारे जे आहे ते याच रस्त्यावर जे आहे 3 मॅनहोल आहेत आणि ते त्या ठिकाणी जे आहे ते झाकण नाही, त्यामुळे एका अर्थानं जे आहे ते मृत्यूच्या एका अर्थानं खड्डा एक असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। संबंधित विभागाकडून जे आहे ते वेळेत झाकण बसवणे व देखभाल न झाल्याची तक्रार जी आहे ते नागरिकांकडून जी आहे ते केली जात आहे। या पार्श्वभूमीवर जर बघितलं असेल तर नागपुरातील सत्तापक्ष नेते बाला बोरकर यांनी जे आहे ते अधिकाऱ्यांना तातडीने सर्व उघड्या मॅनहोलची पाहणी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले। मात्र मुंबईसारखी दुर्दैवी घटना नागपुरात घडू नये यासाठी तातडीने जे उपाययोजनाची करण्याची मागणी सुद्धा नागरिकांकडून होत आहे। मात्र या संपूर्ण गंभीर प्रश्नावर महानगरपालिका किती एका अर्थाने तत्परतेने कारवाई करते हे सुद्धा पाहणं जे आहे ते महत्त्वाचे असणार आहे। मात्र मुंबई पाठोपाठ नागपुरातही मॅनहोलचा प्रश्न जे आहे ते ऐरणीवर आहे। शेकडो असे मॅनहोल जे आहेत ते एका अर्थानं उघडे आहेत, त्या ठिकाणी झाकण नाही, त्यामुळे जे आहे ते अपघाताला एका अर्थानं आमंत्रणच देत आहे जणू हेच दिसत आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।